नमस्कार, मी कल्याणी. स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथे मी केस आज धुतलेले होते आणि ड्राय करत आहे. कारण थंडीचे दिवस आहे आणि भरपूर वेळ केस मोठे असल्यामुळे लवकर वाळत नसतात आणि ऊन पण पूर्णपणे येत नाही. दुपारनंतर थोडा वेळ गॅलरीमध्ये ऊन येतं. तर एवढा वेळ ओले केस राहिले तर मग अजून सर्दी वगैरे होते. तर म्हणून मग थोडंसं ड्रायर मी सुकवून घेते. थोडं म्हणजे पाणी त्याचं गळणार नाही. आणि मग नंतर थोडेफार मग नंतर सुकवेल उन्हामध्ये. थोड्या वेळाने गॅलरीमध्ये ऊन आलं तर अशा पद्धतीने थोडा वेळ सुकून घेते. थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे. स्मित टी व्ही बघतो आहे. स्मितचं सगळं आवरलेलं आहे. आणि एका ताईने मला प्रश्न विचारलेला होता कॉमेंट सेक्शनमध्ये, की केसांची काळजी कशी घेते वगैरे. तर मी केसांसाठी वेगळं असं काहीच करत नाही. लोकल जे शॅम्पू आहेत, हेड अँड शोल्डर किंवा मग क्लिनिक प्लस अशा प्रकारचे शॅम्पू वापरते. वेगळं असं काहीच नाही. महागडं कुठलंही प्रोडक्ट नाही माझ्याकडे. तर साधं सिंपल असं वापरते आणि आठवड्यातनं एकदाच केस धुते सध्या तरी. नाहीतर 2दा केस धुते मी. वेगळं असं काही नाही. जेव्हा केस धुवायचे त्या दिवशी रात्री केसांना तेल लावते फक्त. ही तुरीची डाळ घेतलेली मी. इथं चिंच भिजत घातलेली. फ्लावर हळद घालून मी थोडीशी उकळून घेतली गरम पाण्यात. म्हणजे हे सगळं साहित्य मी डायरेक्टली सांबार बनवण्यासाठी टाकणार आहे. मी सगळं सांबारसाठी घेतलेलं साहित्य आहे. डांगर, बटाटं, एक कांदा चिरून घेतला, टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण. याच्यामध्ये अजून गूळ पण लागेल थोडासा चिंच असल्यामुळे. आणि वांगं चांगलं असतं. वांगं नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे इतकं साहित्य मी घालणार आहे सांबार. आणि मी इथे सांबार बनवते आहे. कारण रेडीमेड इडलीचं पीठ आणलेलं होतं. स्मितच्या पप्पांना सुट्टी होती आणि शनिवारचा दिवस वेगळं काहीतरी खाण्याचा प्लॅन असतो बाहेर जाण्यापेक्षा. घरच्या घरीच मी बनवत असते. शनिवारच्या दिवशी वेगळं असं काहीतरी असतं. तर मी इडली आणि हे बनवते कारण ह्या असल्या गोष्टी डब्याला वगैरे स्मितचे पप्पा नाही नेत. तर सुट्टीच्या दिवशीच मी करत असते. तर सांबार मी जे बनवते आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. कारण खूप छान लागतं. हे जे सांबार आहे मी बनवते. आम्ही तर म्हणजे स्मितचे पप्पा तर नुसतेच गरम गरम पिऊन घेतात. 1-2 वाटी तर असंच पिऊन घेतात आणि नंतर इडलीसोबत खातात ते. तर काय आता मी जिरे मोहरी ची फोडणी दिलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे आणि कांदा उभा चिरलेला आहे. तर तो घालून घेते. कांदा जास्त परतवायचा नाही, थोडासाच फक्त तेलामध्ये 10-15 सेकंद वगैरे मी परतून घेतला. त्याच्यामध्ये टोमॅटोचे उभे काप केलेले आहे. कढीपत्ता आधीच फोडणीला टाकायचा होता, मी नंतर टाकला गेला माझ्याकडनं. तडतडतो छान. जेव्हा जिरे मोहरीची फोडणी देतो त्याच वेळेला कढीपत्ता टाकतो तर छान तडतडतो. असंही त्याच्यामध्ये आता उशीर झाला तरी फ्लेवर तर उतरणार आहेच. तर ह्या गोष्टी टाकल्यानंतर त्या थोडा मी परतून घेते. ज्या भाज्या मी 2-3 आहे माझ्याकडे ज्या घरामध्ये शिल्लक आहे, शक्यतो ह्याच मी टाकत असते. जसं फ्लावर मी अगोदर थोडंसं हळद घालून गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली होती, ती टाकते. कारण डायरेक्ट मी आता हे शिजायला टाकणार आहे. इथे थोडंसं बटाटा आणि डांगर मी बारीक चिरून घेतलेलं आहे. जास्त मोठ्या मोठ्या फोडी नाही केलेल्या, कारण शिजल्यानंतर मी थोडंसं मॅश करून घेत असते. आता थोडा हिंग पण मी घालते आहे आणि छान ह्या भाज्या आहे त्या परतून घेते. आणि तुरीची डाळ मी थोडा वेळ भिजत घातलेली आहे. छान थोडी भिजली म्हणजे लवकर शिजते. आता ह्या ज्या भाज्या आहे या लवकर शिजत असतात. आता मी याच्यामध्ये काही मसाले घालून घेते. जसं की थोडीशी हळद, लाल तिखट, नंतर सांबार मसाला घातलेला आहे. जेवढ्या आपल्या चवीनुसार आपल्याला जशा पद्धतीने आवडतं तशा पद्धतीने आपण तिखट किंवा फिक्के अशा प्रकारे मी मसाले घालून घेते आहे. जास्त तिखट नाही करत आहे. मी एक हिरवी मिरची फक्त मधून कट केलेला आहे आणि टाकलेली आहे. जास्त तिखट नाही आवडत. आता तुरीची डाळ घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जी चिंच भिजत घातलेली होती ती मी मिक्सरला बारीक केली आणि ती मी गाळणीने गाळून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी मी टाकलेलं आहे. त्यानंतर गूळ घालून घेतला आणि ते सगळं मी मिक्स केलं. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालेल आणि जेवढं सांबार पाहिजे तेवढं मी पाणी घालणार आणि याच्या 4-5 शिट्ट्या मी करून घेणार आणि छान पद्धतीने असं हे सांबार होतं. सगळं एकाच वेळेला शिजलं जातं. मी पूर्वी काय करायची तर तुरीची डाळ शिजवून घ्यायची, नंतर मी हे घालायची. वरण करून घ्यायची अगोदर आणि नंतर करायची. पण अशा पद्धतीने म्हणजे शॉर्टकट पद्धत, पटकन होतं. आणि डाळ लावून दिली मी आणि इडली आपण एका बाजूला लावून घेते. म्हणजे 15-20 मिनटं इडल्यांना पण लागतातच. रेडीमेड पीठ असतं ज्याच्यामध्ये मीठ नसतं घातलेलं, छान होतं.
हे जे रेडीमेड आणलेलं होतं पीठ फ्रेशच होतं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि मग मी ह्या सगळ्या इडल्या लावून घेते. आणि इडली कसं लहान मुलांना पण आवडते. स्मित पण थोडीफार खात असतो, इतर गोष्टी नाही पण थोडीफार खातो, जास्त पोटभर तर नाही. जी रोजची भाजी आहे ती खाल्ल्यानंतरच तो थोडाफार नाश्त्यासारखं खाल्लं तर आमच्यासोबत इडली खात असतो. आणि काय झालं मागच्या वेळेला एकदा मी केली तर त्याने पोटभर त्याला आवडली म्हणून खाल्ली, पण त्याला नंतर दुपारनंतर उलट्या सुरू झाल्या की अपचन झालं त्याने खूपच. म्हणजे आवडते म्हणून जास्त खाल्ली, त्याला ते पचलं नाही. तर याच्यामधनं थोडं कारण फुगते इडली त्याच्यामुळे पूर्णपणे भरून नाही ठेवलेलं. आता एका बाजूला सांबार आणि एका बाजूला इडल्या होत आहेत. दोन्ही कुकर मी लावलेले आहे आणि जे चहा पाण्याचे आणि जे आत्तापर्यंत भांडे निघाले ते पण मी हातोहात घासून घेते, कारण ते जर ठेवले तर मग खूपच जास्त भांडे साचतात आणि आणि असलं काही बनवायचं असलं म्हणजे भरपूर भांडे निघतात. तर हे भांडे पण मी घासून घेते आहे. केस एकदम व्यवस्थित विंचरून घेतलेले होते, त्याच्यामुळे एकदा विंचरल्यानंतर माझे केस नंतर नाही गळत. त्याच्यामुळे आत्ता किचनमध्ये मी असे ठेवलेले आहे, नाहीतर मी किचनमध्ये केस बांधूनच ठेवते. पण नंतर एकदा विंचरला गेला तर नंतर केस नाही गळत माझे, म्हणून मग मी आणि ओले पण होते, ओले बांधले तर मायग्रेनचा त्रास माझा अजून जास्त वाढतो. म्हणून मग मी ते असे सोडलेले. हे बघा छानपैकी सांबार इथे झालेलं आहे. 4-5 शिट्ट्या झालेल्या आहे आणि मॅश करून घेते मी. अशा पद्धतीने जसं आपण बाहेर खातो तेव्हा कसं फोडी असतात तर डांगराच्या वगैरे त्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या. मॅश करून घ्या बघा, खूप छान जी त्याची टेस्ट आहे, फ्लेवर आहे तो त्या ग्रेव्हीमध्ये उतरतो. अशा पद्धतीनेच मी नेहमी करून घेते आणि खूप छान ग्रेव्ही बनते मॅश करून घेतल्यानंतर. मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं सगळं सांबार आणि इडल्या पण माझ्या तयार आहे इथे. हे बघा किती छान आहे. खूप छान. हे गरम गरम प्यायला तर खूप छान लागतं. स्मितचे पप्पा पण मगाशीच मी सांगितलं की ते आता हे गरम गरम 2 वाटे तरी पिऊन घेतील. आणि दुसरी बॅच जी आहे आता मी इडल्या काढून घेतलेल्या आहे गरम गरम, स्मितच्या पप्पांना दिलेल्या पण आहे खाण्यासाठी, ते खात आहे. आणि मी दुसरं पुन्हा एकदा लावून घेते कुकरला इडल्या. आता दुसरी बॅच होईल तोपर्यंत मी पण थोडंसं टेस्ट करून घेते. जे गरम गरम सांबार आहे तर मग मी पण 1 वाटी थोडंसं घेतलेलं आहे आणि पिते. खूप छान लागतं, खूप छान. आम्हाला तर खूप आवडतं नुसतंच सांबार प्यायला. तर अशा पद्धतीने नेहमीचं जेव्हा कधी इडली करते तर आम्हाला जेव्हा रेडीमेड जे सांबार आपण खायला जातो बाहेर त्याच्यापेक्षा घरी बनवलेलं जास्त आवडतं. तर माझी खाण्याची पद्धत बघा वेगळीच आहे. मी काय करते, सगळ्या इडल्या थोडे तुकडे तुकडे काढून घेते आणि त्याच्यावरून सांबार टाकून देते आणि मग ते पटकन चमच्याने खाता येतं. सोपी पद्धत आहे माझी ही, की इडली हाताने तोडून खाण्यापेक्षा एकटी मी तुकडे करते आणि मग ते चमच्याने खाते. जेवण झाले. आज इडली सांबार हेच आमचं जेवण होतं. पोटभर. आज खूप छान ऊन पडलेलं आहे. आणि संध्याकाळी इथे स्मितच्या पप्पांना आज कॉफी प्यायचा मूड होता आणि त्यांनी घरी होते त्याच्यामुळे कॉफी बनवायला सांगितलेली. आता 2 ठिकाणी, एका ठिकाणी दूध दिसतंय तुम्हाला, तिथे मी कॉफी बनवते आणि एका बाजूला मी चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी. तर मला इतकी कॉफी नाही आवडत, कधीतरी मूड होतो म्हणून मग मी कधीतरी पिते. पण कॉफीपेक्षा मी दोघांमध्ये चॉईस माझी चहाच आहे. तर मी आता थंडीचे दिवस आहे, छान थंडी म्हणजे आहे, तर मी आल्याचा चहा करून पिते. त्यांच्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी चहा, असं 2 ठिकाणी दोघांसाठी झालेलं आहे आज. तर असं आहे आज स्वयंपाक, कारण नव्हताच करायचं जास्त. सांबार आहे, इडलीचं पीठ आहे, मग त्याचे डोसे करणार होते. स्मितला फक्त वरणपोळी आणि ते डोसे पण खातो स्मित. तर अशा पद्धतीने आता संध्याकाळी जास्त काही स्वयंपाकाचं हे नसणार आहे. त्याच्यामुळे चहाची वेळ झाली तर चहा घेत. कोण खेळतंय रे? खेळताय ते मुलं, तिकडे पण मुलं खेळतात. पतंग पतंग हो, पतंग उडवता आता. संक्रांत आली.
बघ त्या मुलांना थंडी पण नाही वाजत बघ. कुणाचं स्वेटर नाही. पाणी पण फेकता वरून. पाणी फेकता अंगावर थंडीचं. हां. अरे 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 अरे. बाटल्यावर रंगपंचमी खेळता येते. लहान मुलं काही पण खेळतात. काय हे बघ कसं पाणी फेकलं. पतंग बाळ आता रात्रीचं नाही दिसणार. थोडंसं अंधार अंधार आहे तर एवढे पतंग काय दिसणार. चला पत्र्यावर कुणाचे कपडे पडले इथे. काहीतरी पडले कापड. चला स्मितसाठी वरण लावले फक्त आणि पोळ्या. आम्ही करणार हेच खाणार. डोसे नसतं बाळा रे. कसा पकडला असं 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 हे बघा असं पकडायचं. हे बघ असं 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 करायचं. हां हां पकड. घे घे हातामध्ये घे. असं घे. असं नाही ना बाबू. असं 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 का पकडतो काय माहिती तो. स्मितला ना पकडताच येत नाही पेन पेन्सिल वगैरे हातामध्ये. ती ग्रीप त्याची बसतच नाही आहे. त्याच्यामुळे असं काहीतरी आणलं त्याला. पण अशाच रेघोट्या काहीतरी करत बसतो तो. त्याला म्हणजे त्याचं इतकी ताकद नाही अजून. ती सवय लावावी लागेल. आणि असं बरंच आणलं पण तो असंच करतो. सगळ्या पाटी आणलेली असं ड्रॉइंग करायचं जरी आणलं तरी तो असंच रेघोट्या मारत बसतो. त्याला ते पकडता येत नसल्यामुळे. संध्याकाळ झाली आणि बसलोय. खूप बोर वाटतंय आता. कारण आज स्वयंपाक नव्हता करायचा जास्त. फक्त स्मितला भाजी वरणपोळी केली. पप्पा गेलेली आहे बाहेर. स्मित बघतो आहे मॅच. आणि मॅच बघून बघून फक्त कंटाळला आणि ते झोपतोय. स्मित स्मित आणि मी पण बोर झाले. काय करावं काहीच कळेना. त्याच्यामुळे बसलोय शांतपणे दोघं पण. थोड्या वेळाने आता कधी येतील स्मितचे पप्पा त्यांचीच वाट बघतोय. ते आले की मग जेवायला बसू. कारण पिठाचे आता डोसे बनवणार जेवताना गरम गरम. कारण पुन्हा ते थंड झाल्यावर चांगलं नाही. ते गरम गरमच छान लागतात. तर स्मितच्या पप्पांचीच वाट बघते. आल्यानंतर करेन ते. सांबार तर सकाळी केलेलं आहे आणि चटणी पण आहे. माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात बघायला ते पण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मला तुमच्या कॉमेंट वाचायला खूप आवडतील. जेवण झाले. आणि काय झालं की जे पीठ आणलेलं होतं इडलीचं पीठ रेडीमेड आणलेलं होतं विकत. पाणी लावलं मी. जे पीठ आणलेलं होतं रेडीमेड तर ते 1 किलो आणलेलं होतं. सकाळी इडल्या केल्या आणि संध्याकाळी डोसे बनवणार होते. तर डोसे बनवले पण ते पुरलेच नाही. कमी झालं पीठ कमी पडलं. तर स्मितच्या पप्पांचं आणि स्मितने पण खाल्लं. थोडंसं खातो एखादा डोसा वगैरे तो त्याला आवडतं. तर त्याने पण खाल्लं आणि मला काही राहिलंच नाही. मग पाणीपुरीचं पाणी होतं. पाणीपुऱ्या तळल्या आणि मग मी पाणीपुरी खाल्ले. तसं भूकच नव्हती कारण भरपूर उशिरा
सुट्टीचा दिवस असल्यामुळे दुपारी आवरलं सगळं. आणि इडली वगैरे खाल्लेलं असलं तर ते लवकर पचतच नाही. थोडं जास्त खाल्लं जातं ना रोजच्या जेवणापेक्षा. असं काही वेगळं केलं की ते थोडंसं जास्त खाल्लं जातं. मग ते तेवढं खाण्याची सवय नसली की मग अपचनसारखं होतं आणि भूक पण लागत नाही संध्याकाळी. माझं तसंच झालं, खाल्लं तर थोडं खायचं होतं पण मग आता पाणीपुरी खाल्ली म्हणा होतं तर काही असं झालं. स्मित आणि स्मितचे पप्पा बेडरूममध्ये बसले. स्मितला कम्प्युटरवर गाणी ऐकायचे असतात, जे लहान मुलांचे गाणे असतात, पोयम असतात काही. तर त्याला मॅच नव्हती बघायची टी व्हीवर. इकडनं तिकडे घेऊन गेला पप्पांना आणि त्याला आता तिथे लावून दिलं. असं आहे. भांडे वगैरे घासून झालं. एक वेळे ना स्वयंपाकाचे जे भांडे असतात, वरण भात भाजी पोळी करतो त्याचे भांडे कमी निघतात. पण हे असं तुम्ही केलं ना छोटं मोठं गोष्टी खाण्याच्या, इडली डोसे किंवा असं वेगळं काही करण्यात गेलो ना तर त्या दिवशी पाणीपुरी केली, खूप असे भांडे निघाले. आत्ताही खूप असे भांडे निघाले, खूप भांडे घासले आत्ता पण मी. दुपारी पण तसंच झालं होतं, भरपूर असे भांडे निघाले. तर असं होतं. म्हणजे भाजी पोळी करायला ते पटकन पण होतं, भांडे पण कमी निघतात. आणि असं थोडंसं काही वेगळं केलं तर भांडेही जास्त निघतात आणि वेळही खूप जास्त जातो. तर असं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा, छान छान कॉमेंट करा. बाय.